नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आला आपण फूड ब्लॉग घेऊन. मी चाललेलो साईड विजिटला, पण मध्येच मोक्ष प्युअर व्हेज असं एक हॉटेल लागलं आहे आणि हे हॉटेल बाहेरून तर खूप सुंदर आहे. आणि असं म्हणजे बघूया, आम्ही आकाशला मिसळ खाणार होतो, पण आज इथं ट्राय करूया कसं आहे काय आहे ते दाखवतो. अशा प्रकारे मोक्ष अशी बिल्डिंग आहे आणि इथून आपण पुण्याहून येतो, इकडं नाशिक वगैरे जातो. इथे हॉटेल. आता जाऊया आतमध्ये. ॲम्बियन्स तर खूप सुंदर दिसतं बाहेरूनच. बघूया. रेंज तर मी इथं स्पेशल थाळी मागवली मिसळची, कारण की नवीन जागे आलो तर नवीन स्पेशल ट्राय केलेलंच बेटर. आणि थाळीमध्ये बघू शकता तुम्ही गुलाबजाम, दही, कांदा, मिरची, पाव, त्यानंतर मटकी, त्याबरोबर फरसाणसुद्धा आहे, पापडसुद्धा देतात येते, त्याचबरोबर आपली मिसळचा रस्सा तरी. तर या हॉटेलमध्ये मला मेनू तर खूप आवडला आहे. लंच डिनरचं वेगळा, त्यानंतर ऑल्ड ब्रेकफास्ट, ब्रेवरेजेस अँड मॉकटेल्स, आणि मेन म्हणजे हॉटेलचं नाव मोक्ष. बघूया आपण. रेट्स तसे रिजनेबल आहेत, असं हाय रेट्स असं मला तरी वाटत नाही आहे. तरी तुम्ही पॉज करून बघू शकता. भरपूर सारे व्हरायटीज आहेत नाश्त्यासाठी. फॅमिलीसोबत तर तुम्ही येऊच शकता इथे. आणि असे स्लोगन्स जे लिहिले आहेत ते खूप मस्त वाटतात आहेत. त्यानंतर इथे भरपूर सारे स्पायसेस जे ते वापरतात, काही नाही वापरत ते माहीत नाही, पण स्पायसेसचे फोटो. त्याने लंच आणि डिनर. इंडियन स्टार्टरसुद्धा आहेत. तर अशा काही प्रकारचा यांचा मेन्यू आहे, खूप सुंदर. आता चालू करूया आपण भोजनालय. आणि ॲम्बियन्स बघू शकता की ज्यावेळेस एक आर्किटेक्ट आणि कोण प्रोफेशनल ज्यावेळेस डिझाईन करतो, त्यावेळेस डिझाईन काही अशा प्रकारचं निखरून येत असतं. स्कायलाईट्स, मोठे विंडोज, त्यानंतर डबल हाईट स्पेसेसचा वापर, सिटिंगची अलाइनमेंट, त्यानंतर कूलर वगैरे, फॅनची सोय खूप सुंदर केली. किचनचं सेपरेट आपलं किचन इथून दिसतंय. तर हे असं डबल हाईटचा वापर, सनलाईटचा वापर, जेणेकरून दिवसामध्ये लाईट कमी वापरू आपण. चला तर मग खाऊया मिसळ. सुरुवात करूया. पहिला करूया पाव. पहिल्यांदा आपण तरी टाकून घेऊया. ग्रेव्ही जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त थिकसुद्धा नाही आहे. याला बाजूला ठेवूया आपण थोडं. टाकूया त्यामध्ये कांदा, पिळूया थोडंसं लिंबू,
मस्त तोंडाला पाणी सुटले. सो आता सुरुवात करूया खाण्यासाठी. ताट तर तुम्हाला दाखवलंच, त्याचबरोबर मिक्स पण केलं आहे. आता करूया आपण टेस्ट, की नक्की टेस्ट कशी आहे. मस्त. एक वेगळाच स्पाइस आहे याच्यामध्ये, थोडी गावरान टेस्ट आहे, पण तिखट जे आहे ते पण खूप मस्त आहे. म्हणजे इतकं पण तिखट नाही आहे, पण तो जो मसाल्यांची जी टेस्ट असते गावाकडची, तर तशी मसाल्यांची टेस्ट आहे. अशा आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो सुक्का मसाला, त्याचबरोबर जी तरीची थिकनेस आहे ती पण खूप व्यवस्थित आहे. असं वाटत नाही की खूप पातळ आहे आणि खूप जाड आहे. जर तुम्ही जात असाल नाशिकला, पौडला, त्यानंतर त्या साईडच्या म्हणजे पुणे टू नाशिक, तर आपला खेडचा घाट, तर आपला खेडचा घाट क्रॉस केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला दिसून येईल भव्य अशी पार्किंगची सोय. त्यानंतर खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे आणि इंटेरियर म्हणा, फूड पण खूप छान आहे. त्याचबरोबर सिटिंग अरेंजमेंट खूप सुंदर आहे, जेणेकरून तुम्ही फुल फॅमिली येऊ शकता, आरामात बसू शकता. मल्टिपल टेबल्स आहेत. त्यानंतर स्टाफ चांगला आहे. युटेन्सिल्स पण खूप सुंदर आहेत, म्हणजे नवीन आहे अजून, पण टेस्ट तर आहेच. मी बाकीचं काय ट्राय केलं नाही आहे. हा फक्त मिसळचा रिव्ह्यू आहे. जर कोण दुसरं ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा. चला ना, आता संपवतो. थाळी संपून झाली आणि एक गोष्ट सांगतो, गुलाबजाम इतका भारी होता. मी गोड खात नाही, पण मी आज खाल्लं कारण की थाळीमध्ये आलेलं होतं. सो ओव्हरऑल जो रिव्ह्यू आहे या मिसळचा, एक डिसेंट आणि अशी सुंदर नाही म्हणता येणार, पण चांगली अशी मिसळ आहे, जेणेकरून लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही मिसळ खाऊ शकतो आपण. कारण की इथली म्हणजे टेस्टी तर आहेच, पण जो ॲम्बियन्स आहे हॉटेलचा, हा खूप सुंदर आहे. बसण्याची जागा, सिटिंग्स वगैरे, त्यानंतर वॉशरूम्स, वॉश बेसिन्स. जर तुम्ही नाशिकला वगैरे जात असाल तर इथं थांबा, रेस्ट करू शकता तुम्ही. व्यवस्थित फुल स्पेशियस अशी पार्किंग आहे, बघू शकता तुम्ही. भली मोठी पार्किंग आहे आणि हॉटेल. सो हॉटेल चांगलं आहे, नक्की या, व्हिजिट करा. आपलं काय हे पेड प्रमोशन असं काही नव्हतं. मी जस्ट साईटवरती चाललेलो, भूक लागली, नाश्ता करायला थांबलो. अशा प्रकारचा हा फूड ब्लॉग होता आपला. तर चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा, तोपर्यंत खात राहा. सो बांधकाम वगैरे सगळं व्यवस्थित झालं असल्या कारणाने टॉयलेट खूप सुंदर बांधलं आहे. म्हणजे ॲज अ आर्किटेक्ट मस्त वाटतं, कारण की अशा सुद्धा प्रकारची कामं होऊ शकतात अशा एरियामध्ये. भारी वाटतं. स्पेशल युरिनल्स, WC आणि वॉश बेसिन. आणि मुलांना खेळण्यासाठी इथे जागा पण दिली, प्लस नॉर्मल वॉश बेसिन वुमन्स.